हॅलो एव्हरीवन, दिस इज युअर डिवायसर. वेलकम टू अवर न्यू व्हिडिओ. मित्रांनो, आपण झिरो टू हिरो बॅच स्टार्ट केली होती. त्याच्यातला आपला सायन्स वनचा आपण ग्रॅव्हिटेशन हा फर्स्ट चॅप्टर ऑलरेडी कंप्लीट केलेला आहे. तो जर व्हिडिओ तुम्ही बघितले नसेल तर आधी तो व्हिडिओ कंप्लीट, तो चॅप्टर कंप्लीट करून टाका. आज आपण बघूया सायन्स वनचा सेकंड चॅप्टर आणि तो आहे आपला केमिस्ट्रीचा पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. एकदम इम्पॉर्टंट आणि व्हेरी इझी तुमच्या सायन्सचा असा एक चॅप्टर आहे आणि तो आहे आपला पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. सो आता बघूया आपण पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट बद्दल सगळं काही. सगळ्यात पहिले जर तुम्ही पाहाल तर इथं काही कपडे दिसत आहे, हे पूर्ण अस्ताव्यस्त झालेले आहे. आणि समजा का मी या कपड्याला असं एकदम चांगल्या प्रकारे अरेंजमेंट केलो तर तुम्ही जे तुम्हाला समजा का शॉपिंग करायची आहे, तुम्हाला कोणता ड्रेस घ्यायचा तर तुम्ही कुठून घ्याल, नंबर 1 की नंबर 2? तर ऑब्विसली तुम्ही नंबर 2 कडूनच घ्याल. बा मग आता त्या मुलीला समजा का शॉपिंग करायची आहे तर ते कुठून करेल, तर ते करेल नंबर 2 कडून. काहून हे नंबर 2 कडून करेल, कारण की इथं जे आहे कपड्यांची अरेंजमेंट जी आहे एकदम सिस्टमॅटिकली केलेली आहे. बरोबर आहे. व्हाय? बिकॉज सिस्टमॅटिक अरेंजमेंट ऑफ क्लॉथ हॅव बीन डन. सगळा एकदम सिस्टमॅटिक अरेंजमेंट आहे. त्याच्यानंतर समजा का असे एकदम चांगल्या प्रकारे मी बुक्स ठेवलो आणि इथं समजा का असे मी कसे पण बुक्स इथं ठेवून दिलो. आता या 1 आणि 2 मधून तुम्हाला जर मी म्हटलो की तुम्हाला बुक घ्यायचे आहे, बुक आणा, तर तुम्हाला कोणता इझी जाईल बुक काढायला किंवा बुक शोधायला? तर ऑब्विसली तुम्हाला जो आहे नंबर 1 वाला जो आहे तो एकदम कसा जाईल, इझी जाईल. वाय? बिकॉज इथं बुक्सची जी अरेंजमेंट आहे ते कशी आहे, एकदम सिस्टमॅटिक अरेंजमेंट झाली आहे आणि इथं जे आहे एकदम कसे पण अस्ताव्यस्त इथं ते बुक्स ठेवून आहे. बरोबर आहे. म्हणजे आता आपल्याकडे हे एवढे सारे जेवढे एलिमेंट आहे यांची पण आपल्याला एक सिस्टमॅटिक अरेंजमेंट करणं आवश्यक आहे. आणि त्या सिस्टमॅटिक अरेंजमेंटलाच एवढे सारे एलिमेंट आहे. एलिमेंट म्हणजे काय होते, तर फंडामेंटल युनिट जे आपल्या जमिनीमधून अर्थमधून आपल्याला मिळत आहे. द मोस्ट फंडामेंटल मॅटर इन द केमिस्ट्री आर कॉल्ड एलिमेंट. सगळ्यात फंडामेंटल, सगळ्यात कोणता जर बारीक एलिमेंट, बारीक जर वस्तू असेल तर त्याला म्हणतो आपण एलिमेंट. एलिमेंटच्या आतमध्ये काय राहील मग आपले ऍटम्स वगैरे. अँड एलिमेंट इज अ टाइप ऑफ मॅटर कंपोज ऑफ ओनली वन काइंड ऑफ सबस्टन्स. फक्त एकच काइंड ऑफ सबस्टन्स राहील, त्याला म्हणतो आपण एलिमेंट. जसं आता हा रिमोट आहे, या रिमोट मध्ये इथं फायबर दिसत आहे आपल्याला, इथे बटन दिसत आहे, म्हणजे हा एलिमेंट नाही झाला. 2-3 वेगळ्या वेगळ्या गोष्टीनं बनलाय म्हणजे याला म्हणतो आपण कंपाऊंड. आणि फक्त जर सिंगल याच्यानं जर बनला असेल तर त्याला काय म्हणू शकतो आपण, एलिमेंट. जसं हायड्रोजन, हायड्रोजन हा काय फक्त एक एलिमेंट आहे. ऑक्सिजन हा सुद्धा काय एक एलिमेंट आहे. आयरन हा काय एक एलिमेंट आहे. सिंगल सबस्टन्स ना बनला असेल तर त्याला म्हणतो आपण एलिमेंट. मग या एलिमेंटचा पण क्लासिफिकेशन करणं आपल्याला एकदम आवश्यक आहे. पहिलेच्या काळामध्ये 2-3 प्रकारचे आपण फक्त क्लासिफिकेशन बघत होते. आधीच्या काळातले लोक ते होते मेटल आणि नॉन मेटल. आता त्यांना मेटल आणि नॉन मेटल बद्दल माहित होता का? मेटल म्हणजे काय होते तर त्यांना माहित होता की कॉपर, सिल्वर, आयरन हे मेटल आहे. कार्बन जा कोल व ज्याला म्हणतो आपण कोळसा ज्याला म्हणतो तो कसा आहे आपला एक नॉन मेटल आहे. त्याच्यानंतर गोल्ड जो आहे तो काय मेटल आहे आणि सल्फर जो आहे तो काय एक नॉन मेटल आहे. पण असा काही एखादा एलिमेंट राहते जो मेटल पण नाही आणि नॉन मेटल पण नाही. फॉर एक्झाम्पल सिलिकॉन. याला काय म्हणायचं तर याला त्यांनी नाव दिला मेटॅलॉइड्स. काय नाव दिलं याला त्यांनी? मेटॅलॉइड. सम एलिमेंट शो प्रॉपर्टीज ऑफ बोथ मेटल अँड नॉन मेटल विच आर नोन ॲज अ मेटॅलॉइड. ज्या सबस्टन्स मध्ये मेटलची पण प्रॉपर्टी राहते, नॉन मेटलची पण प्रॉपर्टी राहते, त्याला काय म्हणतो आपण? मेटॅलॉइड्स. त्याला काय म्हणतो आपण? मेटॅलॉइड्स. ओके, एवढा क्लिअर आहे. आता टुडे देर आर 118 एलिमेंट, 119 नाही, 118 एलिमेंट जे आहेत आपल्याकडे अवेलेबल आहे. आणि त्या सगळ्यांचा क्लासिफिकेशन करणं हे आवश्यक आहे. आपल्याला क्लासिफिकेशन करायचं नाही, आपल्याला फक्त त्याच्याबद्दल थोडासा नॉलेज घ्यायचा आहे. सायंटिस्ट लोकांनी, केमिस्ट लोकांनी ऑलरेडी तो क्लासिफिकेशन आपल्यासाठी करून दिलाय. आपल्याला तर फक्त त्यांच्याकडून शिकायचं आहे. पहा मग आता इथं जो आहे एवढे सारे एलिमेंट आहे. हायड्रोजन, हेलियम, निऑन, ऑक्सिजन, कॉपर, बोरॉन, लिथियम, नायट्रोजन, बेरिलियम, कार्बन, आयरन, थोरियम, असे वेगळे वेगळे एलिमेंट समजा का मी इथं ठेवून दिलो तर तुम्हाला याची काही प्रॉपर्टी माहित नाही राहणार. हा कसा आहे याची केमिकल प्रॉपर्टी नाही माहित राहील, याची फिजिकल प्रॉपर्टी नाही माहित राहील, हा मेटल आहे का ते माहित नाही राहत, हा नॉन मेटल आहे का ते माहित नाही राहत, काहीच माहित नाही. म्हणून यांचा क्लासिफिकेशन करणं एकदम आवश्यक आहे आणि तोच आपला चॅप्टर आहे पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. कोणता चॅप्टर आहे आपला? पिरियोडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट. देयर वॉज नीड ऑफ सिस्टमॅटिक क्लासिफिकेशन अँड अरेंजमेंट ऑफ दिस एलिमेंट टू मेक देअर स्टडी इझी. आपल्याला इझिली त्या एलिमेंटची स्टडी करायसाठी त्यांचा क्लासिफिकेशन करणं एकदम इम्पॉर्टंट आहे, आवश्यक आहे. सो लेट स्टडी द इफर्ट ऑफ क्लासिफिकेशन इन द चॅप्टर. या चॅप्टर मध्ये तेच सगळं काही क्लासिफिकेशन आपण बघणार आहोत. आता पहा याच्यामध्ये आजचा जो आहे आपण बघणार आहोत डोबेरेनर
लॉ ऑफ ट्रायड, त्याचे लिमिटेशन कोणते होते, आणि त्याच्यानंतर आपण बघणार आहोत न्यूलँड्स ऑक्टेव्ह. हे दोन आपण टॉपिक या व्हिडिओमध्ये बघू. ओके, सगळ्यात पहिले एक सायंटिस्ट आला होता जॉन डाल्टन, त्यानं ॲटॉमिक थिअरी दिला होता. बघा आता हा जॉन डाल्टन हा एक इंग्लिश केमिस्ट होता. द रिअल जर्नी ऑफ क्लासिफिकेशन स्टार्टेड फ्रॉम द इयर 1808. यांनी सुरुवातीला ॲटम, एखाद्या एलिमेंट मध्ये सगळ्यात स्मॉलेस्ट पार्ट म्हणजे ॲटम राहते, हे यानेच सांगितला होता. कोण? तर आपला हा जॉन डाल्टन. आणि यांनी सगळं काय सांगितलं होतं की ॲटॉमिक मास असा काही कॉन्सेप्ट असते. आता ॲटॉमिक मास म्हणजे काय होते, तर इथं समजा का आपला प्रोटॉन हा समजा का न्यूक्लियस आहे ना, न्यूक्लियस मध्ये काय राहते, प्रोटॉन आणि न्यूट्रॉन. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज, न्यूट्रॉनवर नो चार्ज, न्यूट्रल. आणि त्याच्या आजूबाजूला फिरत राहते आपले इलेक्ट्रॉन. इथं शेल्स राहते, पहिल्या याच्यात 2, दुसऱ्या याच्यात 8, बघा इथं 8 काढून घेतो, तिसऱ्या याच्यात 18, मग 32, अशा प्रकारचे एलिमेंट राहते. KLMN शेल म्हणलो होतो. तर यांनी सांगितलं होतं की ॲटॉमिक मास म्हणजे काय होते, तर नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. ॲटॉमिक मास म्हणजे काय होते, नंबर ऑफ प्रोटॉन प्लस नंबर ऑफ न्यूट्रॉन, याला म्हणलं होतं त्याने ॲटॉमिक मास. आणि एक कॉन्सेप्ट दिला होता त्याने ॲटॉमिक नंबर. ॲटॉमिक नंबर म्हणजे काय होते, नंबर ऑफ प्रोटॉन ऑर नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन म्हणजे होते ॲटॉमिक नंबर, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन. आणि ॲटॉमिक मास म्हणजे काय होते, प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन. प्रोटॉन प्लस न्यूट्रॉन कराल, प्रोटॉन अँड न्यूट्रॉन कराल, तर काय भेटेल आपल्याला ॲटॉमिक मास. आणि प्रोटॉन ऑर इलेक्ट्रॉन, प्रोटॉन किंवा इलेक्ट्रॉन दोन पैकी एक घ्याल तर का बनते तो आपला ॲटॉमिक नंबर. तर सुरुवातीचे जे पण काही क्लासिफिकेशन होते ते पूर्णच्या पूर्ण ॲटॉमिक मासच्या भरोशावर करण्यात आलेले होते. आणि तिथं सगळ्यात मोठी गडबड झाली होती सायंटिस्ट लोकांची. पहा मग आता त्याच्यानंतर आता क्लासिफिकेशनला सगळ्यात पहिल्यांदा ऑफिशियली कोणी जर स्टार्ट केला असेल तर तो होता आपला डोबेरेनर्स. कोण होता तो आपला? डोबेरेनर्स. पहा मग आता हा होता डोबेरेनर्स. आता डोबेरेनरनं का केला होता, इन अर्लियर अटेम्प्ट द एलिमेंट वेर क्लासिफाइड इन द बेसिस ऑफ देअर प्रॉपर्टीज. ऑल एलिमेंट्स हॅव्हिंग सिमिलर प्रॉपर्टीज वेर पुट इन अ ग्रुप कॉल्ड फॅमिली. सगळ्यात पहिले त्यांनी काय केलं, एलिमेंट होते त्याच्याकडे जेवढे पण त्याच्याकडे नॉन एलिमेंट होते त्यांची प्रॉपर्टी स्टडी केला त्यांनी, त्याचा ॲटॉमिक मास स्टडी केला. आणि सरळ सरळ त्यांनी काय केला होता, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास मध्ये त्या एलिमेंटला प्लेस करून टाकला होता त्याची प्रॉपर्टी स्टडी करून. पहा मग आता ट्राय टू क्लासिफाय द फॉर द फर्स्ट टाइम बेस्ड ऑन द ॲटॉमिक थिअरी गिवन बाय डाल्टन. म्हणजे ॲटॉमिक थिअरी म्हणजे काय होते, ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास म्हणजे काय होते, नंबर ऑफ प्रोटॉन अँड नंबर ऑफ न्यूट्रॉन. त्याच्या भरोशावर सगळा काही जो होता त्यांनी डोबेरेनरनं सगळा काही एक्सप्लेन करायचा, स्वतःची थिअरी मांडायचा ट्राय केला होता. कशा प्रकारे ट्राय केला होता पाहून घेऊ आता. त्यालाच म्हणतो आपण डोबेरेनर्स लॉ ऑफ ट्रायड. चांगल्या प्रकारे लक्ष द्या, इथून आपला मेन चॅप्टर सुरू होत आहे, डोबेरेनर्स ट्रायड्स लॉ ऑफ ट्रायड्स. आता पहा डोबेरेनर्स लॉ ऑफ ट्रायड म्हणजे काय होते. सगळ्यात पहिले ही अरेंज केमिकली सिमिलर एलिमेंट. सगळ्यात पहिले काय केला होता, एलिमेंटची त्यांनी केमिकल प्रॉपर्टी स्टडी केला होता आणि त्याला अरेंज केला होता. अरेंज कसा केला होता, इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास. ॲटॉमिक मास मोजला, कोणाचा 5 असेल, कोणाचा 7 असेल, कोणाचा 9 असेल. 5 वाला पहिले ठेवला, 7 वाला मधामध्ये ठेवला, 9 वाला शेवटी ठेवला. 3-3चे ग्रुप पाडला. 3च्या ग्रुपलाच त्यानं म्हटला होता ट्रायड. 3च्या ग्रुपलाच का म्हटला होता त्यानं, ट्रायड. ट्रायड म्हणजे काय होते, 3चा ग्रुप. आणि 3च्या ग्रुपमध्ये काय केला होता, इन्क्रीजिंग ॲटॉमिक मास मध्ये त्याने काय केला होता, एलिमेंटला ठेवला होता. इन अ ग्रुप ऑफ 3च्या ग्रुपमध्ये ठेवला होता. लक्षात ठेवा डोबेरेनरनं काय केला होता, सगळ्यात पहिले ही अरेंज द केमिकली सिमिलर एलिमेंट. एलिमेंटची पहिले केमिकल प्रॉपर्टी स्टडी केला. त्याच्यानंतर इन द इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ देअर ॲटॉमिक मास, त्यांना प्लेस कसा केला, इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. आणि कितीचा ग्रुप पाडला होता, तर 3चा. 3 एलिमेंटचा ग्रुप पाडला होता. पहिले केमिकल प्रॉपर्टी स्टडी केला, ॲटॉमिक मासच्या इन्क्रीजिंग मध्ये, आणि 3-3च्या ग्रुपमध्ये त्यांना डिवाइड केला होता. बघा मग आता नोन ॲज अ डोबेरेनर्स ट्रायड. आणि या 3च्या ग्रुपलाच त्यांना का नाव दिला होता, डोबेरेनर्स ट्रायड. आता पहा एक्झाम्पल, इथं एलिमेंट आहे लिथियम, सोडियम, पोटॅशियम. लिथियम, सोडियम, पोटॅशियम याचे सिम्बॉल काय काय, तर लिथियमचा Li, सोडियमचा Na आणि पोटॅशियमचा K. या 3 एलिमेंटला त्यानं काय केला होता, अरेंज केला होता. काऊन अरेंज केला असेल, तर सगळ्यात पहिले या तिघांची त्यानं काय केला होता, केमिकल प्रॉपर्टी स्टडी केला होता. त्याला असा दिसला का या तिघांची पण केमिकल प्रॉपर्टी जी आहे ते सेम आहे.
पण हे डोबेरानलचे ट्रायड आहे का नाही ते कसं चेक करायचं, तर मग त्यांनी काय केलं, याचा ऍटॉमिक मास मोजला. पहा मग आता ते केमिकली सिमिलर आहे. केमिकली सिमिलर म्हणजे काय होते, ऑल दीज एलिमेंट्स आर मेटल, हे सगळेचे सगळे मेटल्स आहे. ऑल दीज रिएक्ट विथ द वॉटर टू फॉर्म अल्कली अँड हायड्रोजन गॅस, सगळेच्या सगळे वॉटर सोबत रिएक्ट करते, अल्कली भेटते. ऑल देम हॅव व्हॅलेन्सी 1, सगळ्यांची व्हॅलेन्सी काय 1 आहे. म्हणजे हे केमिकली कसे आहे, सिमिलर प्रॉपर्टी यांची आहे. आता यांचा ऍटॉमिक मास त्यांनी मोजून घेतला होता. लिथियमचा होता 6.9, सोडियमचा होता 23 आणि पोटॅशियमचा होता 39. अशा प्रकारे तर इन्क्रीजिंग पाहता, हा सगळ्यात छोटा आहे, हा त्याच्यापेक्षा थोडासा मोठा आहे, हा त्याच्यापेक्षा सगळ्यात मोठा आहे. म्हणजे इन्क्रीजिंग चढता क्रम, हळूहळू हळूहळू जास्त जास्त त्याने इन्क्रीजिंग ऍटॉमिक मासच्या याच्यानं अरेंज केला होता. आता मेन गोष्ट चालू होत आहे. आता त्यानं का केला होता, जो मिडल एलिमेंट होता, जो मिडल, इथं मिडल वाला कोणता दिसतंय आपल्याला, पहा बरं, मिडल वाला दिसतंय मला सोडियम. तर सोडियमचा ऍटॉमिक मास जो आहे तो किती आहे, 23. तर मग त्यानं का म्हटलं होता, ट्रायड म्हणजे काय होते, ग्रुप ऑफ 3 होते, पण कसे पण एलिमेंट नाही होत. मधातला जो एलिमेंट आहे त्याचा जो आहे ऍटॉमिक मास हा फर्स्ट वाल्याचा आणि थर्ड वाल्याचा यांचा समजा का आपण एव्हरेज काढू, यांचा समजा का आपण का काढू, एव्हरेज. एव्हरेज म्हणजेच काय होते, मीन. एव्हरेज किंवा आपण याला काय म्हणू शकतो, मीन. मीन म्हणजे काय होते, या दोघांची प्लस करू ऍटॉमिक मासची आणि डिवाइड कशाने करू आपण, 2 ने. जर तो या दोघांचा मीन याच्या एवढा आला तर मग हा ट्रायड आहे, नाही तर मग ट्रायड नाही आहे. या दोघांच्या ऍटॉमिक मासचा मीन पहा. मग आता त्यानं का केला होता, ही कॅल्क्युलेटेड द मीन ऍटॉमिक मास ऑफ फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट इन द ट्रायड. फर्स्ट वाला आणि लास्ट वालाचा मीन काढला होता, एव्हरेज काढला होता. पहा मग आता इथं दिसता फर्स्ट वाला 6.9 आणि लास्ट वाला 39.0. मग आता यांनी काय केला होता, याचा मीन काढला. मीन कसा, 6.9 प्लस 39 आणि डिवाइड कशाने केला, त्यानं 2 न. जेव्हा याचा कॅल्क्युलेशन केला तेव्हा याचा आन्सर आला आपल्याकडे 22.95 आणि हा अप्रॉक्सिमेटली इक्वल कोणासोबत दिसत आहे तुम्हाला, तर या 22.95 म्हणजे 0.05 चाच फरक आहे फक्त. हा जो आहे सोडियम सोबत इक्वल आहे. द मीन वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू द ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. मिडल एलिमेंटच्या ऍटॉमिक मासच्या अप्रॉक्सिमेटली इक्वल तो आला होता. मग हे जे आहे लिथियम, सोडियम आणि पोटॅशियम याले त्यानं नाव दिलं होतं की हे जे आहेत हे डोबेरानल ट्रायड आहेत. ठीक आहे, पहा मग आता स्टेटमेंट ऑफ द लॉ इज फॉलोज. याचा स्टेटमेंट जो आहे लॉचा तो फॉलो झालाय असं त्यानं सांगितलं होता. इन अ ट्रायड ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली मीन ऑफ द ऍटॉमिक मास ऑफ अदर 2 एलिमेंट. आता हा वाला जो स्टेटमेंट आहे हा एवढा तुम्ही चांगलं कुठेतरी लिहून घ्या, व्हेरी इम्पॉर्टंट स्टेटमेंट आहे. इन अ ट्रायड, ट्रायड म्हणजे काय होते, ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू, अप्रॉक्सिमेट जवळपास राहिला तरी चालते, अप्रॉक्सिमेटली इक्वल टू मीन ऑफ ऍटॉमिक मास ऑफ अदर 2 एलिमेंट. ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट, मिडल मधातल्या एलिमेंटचा जो ऍटॉमिक मास आहे तो मीन राहणार. मीन म्हणजे काय होते, एव्हरेज. त्या दोघांची काय करायची आपल्याला, प्लस आणि डिवाइड बाय 2 करायचं आहे. मीन ऑफ ऍटॉमिक मास ऑफ अदर 2 एलिमेंट हा चांगल्या प्रकारे तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्याच्यानंतर त्यांनी अजून काही ट्रायल केले होते का कोणते कोणते एलिमेंटची येत आहेत की नाही म्हणून. सगळ्यात पहिला तर नंतर त्याने एलिमेंट घेतला कॅल्शियम, स्ट्रॉन्टियम आणि बेरियम. यांची पण प्रॉपर्टी सेम होते. सिम्बॉल त्यांना Ca, Sr आणि Ba आपल्याला तर माहितच होते आधीच. यांचा का केला होता त्यांनी, सिमिलर केमिकल प्रॉपर्टी होती. त्याच्यानंतर त्यांचा का केला होता, ऍटॉमिक मास मोजला. ऍटॉमिक मास जो आहे इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवला. आता काय करेल तो, या दोघांचा जो ऍटॉमिक मास आहे फर्स्ट वाला आणि लास्ट वाला यांचा का करेल तो, एव्हरेज काढेल. पहा मग आता 40.1 आणि 137.3. देन ही कॅल्क्युलेट द मीन ऑफ ऍटॉमिक मास ऑफ फर्स्ट अँड लास्ट एलिमेंट ऑन ट्रायड. आता समजा का याचा 40.1 प्लस 137.3 डिवायडेड बाय 2 जर केलो तर याचा आन्सर येत आहे आपला 88.7. आता 88.7 87.6 च्या एकदम अप्रॉक्सिमेटली जवळ आहे. त्याच्यामुळे हा जो आहे हा पण आपला डोबेरानल ट्रायड आहे. दिस मीन वॉज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू ऍटॉमिक मास ऑफ मिडल एलिमेंट. सो दिस ट्रायड फॉलोज द लॉ. आणि हा जो 3चा ग्रुप आहे हा ट्रायडचा लॉ फॉलो करताय. दॅट्स वाय इट्स द डोबेरानल ट्रायड. हा डोबेरानल ट्रायड आहे. त्यानंतर अजून एखादा एक्झाम्पल घेऊ आपण. एलिमेंट्स आहे नायट्रोजन, फॉस्फरस, आर्सेनिक.
यांचे सिम्बॉल पाहून घेऊ आपण. नायट्रोजनचा N, फॉस्फरसचा P, आर्सेनिकचा AS. यांचा आता का करू आपण, केमिकल प्रॉपर्टी सेम होते, यांचा का करू आपण ऍटॉमिक मास. नायट्रोजनचा आहे 14, फॉस्फरसचा आहे 31, आर्सेनिकचा आहे 74.9. पुन्हा आपण का करू, फर्स्ट वालाचा आणि लास्ट वाल्याचा मीन काढू. पहा मग आता यांचा समजा का मीन किंवा ऍव्हरेज काढलो तर हा जो येतो होता हा येत आहे आपल्या जवळजवळ 44.45. आता हा 44.45 आहे आणि हा आपला जो आहे बघा आता हा 44.45 आहे ना, हा 31 आहे. कोणत्या तरी अँगलनं जवळपास दिसत आहे का, तर जवळपास हा दिसत नाही आहे. त्याच्यामुळे हा जो आहे डोबेरेनर ट्रायडचे एलिमेंट हे नाही आहेत. हा जो ट्रायड आहे हा लॉ फॉलो नाही करत आहे, त्याच्यामुळे हा डोबेरेनर ट्रायड नाही आहे. मग याचे काही लिमिटेशन्स होते. हा जो लॉ होता डोबेरेनर दिला होता तो पूर्णपणे काही सक्सेसफुल झाला नाही. काही वर्षाबरोबर सगळे मानण्यात आले, पण याचा जो लॉ होता तो काही सक्सेस झाला नाही. मग कोणते कोणते लिमिटेशन होते, डोबेरेनर कुड आयडेंटिफाय ओनली फ्यू ट्रायड. फक्त काही जे ट्रायड होते तेच फक्त तो का करू शकला होता, त्यानं क्लासिफाय करू शकला होता. फ्रॉम द एलिमेंट नोन ऍट द टाइम अदर ट्रायड डिड नॉट ओबे डोबेरेनर्स रूल. बाकीचे जे ट्रायड आहे ते त्याचा रूल फॉलो करत नव्हते एलिमेंट, ठीक आहे. हेन्स द सिस्टम ट्रायड वॉज नॉट सक्सेसफुल किंवा नॉट युजफुल, हा युजफुल नव्हता. आणि त्याच्यामुळे याचा जो बिचाराचा डोबेरेनरचा ट्रायड होता हा जो होता हा कसा झाला, आपला फेल झाला. हा तर लॉ या डोबेरेनरचा बिचाराचा फेल गेला आणि याचा लॉ ला कव्हर करासाठीच एक नवीन सायंटिस्ट आला, तो होता आपला न्यूलँड्स. आता न्यूलँडने कशा प्रकारे कोणता लॉ स्वतःचा दिला होता तोच आपण पूर्णपणे आता समोर बघणार आहोत. बघा मग आता न्यूलँड्स लॉ ऑफ ऑक्टेव्ह. न्यूलँडनी ऑक्टेव्ह हा नाव दिला, लॉ दिला होता. हा होता आपला जॉन न्यूलँड्स नावाचा सायंटिस्ट. आता यांनी सगळ्यात पहिले का केला होता, आफ्टर फेल्युअर ऑफ डोबेरेनर्स ट्रायड द नेक्स्ट अटेम्प्ट टू क्लासिफाय एलिमेंट वॉज डन इन द इयर 1864. जसा डोबेरेनर फेल गेला त्याच्या काही वर्षानंतर आपला जो नेक्स्ट ट्राय केला तो कोण होता, आपला न्यूलँड्स. आता बाय दिस टाइम जेव्हा न्यूलँड या जगामध्ये हा ट्राय करत होता तेव्हा त्याच्याकडे 56 एलिमेंट जे होते ते नोन होते. न्यूलँड्स अरेंज ऑल दिस एलिमेंट इन इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास. जसा डोबेरेनरना इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास त्यांच्या वजनानुसार त्यांना समोर समोर जसा जसा चढत्या क्रमामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये ठेवला होता, न्यूलँड्सने बी सेम प्रोसेस केला. चढत्या क्रमामध्ये इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास मध्येच त्यांनी पण का केला होता, त्याला अरेंज केला होता. आता त्याच्या वेळेस एलिमेंट जे आहे आता पाहून घेऊ आपण. जसा एलिमेंट आहे हायड्रोजन, लिथियम, त्यानंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन, सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, पोटॅशियम अँड लास्ट वाला कॅल्शियम. अशा प्रकारचे खूप सारे एलिमेंट जे होते त्याच्याकडे होते. याने सगळ्यांचा हा अशा प्रकारे सगळ्यात पहिले एक ॲटॉमिक मास मोजून घेतला आणि यांना इन्क्रीजिंग ऑर्डर मध्ये यांनी का केला होता, प्लेस करून टाकला होता. बघा आता हा इन्क्रीजिंग ऑर्डर ऑफ ॲटॉमिक मास अशा प्रकारे प्लेस केला. त्याच्यानंतर त्यांनी का केला होता, या सगळ्यांची जी आहे केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी स्टडी करून टाकला त्यांनी. जेव्हा त्यांनी केमिकल फिजिकल प्रॉपर्टी स्टडी केला तेव्हा त्याच्या असा लक्षात आला का एका यांना आपण ग्रुपमध्ये जेव्हा ठेवणार आहोत तर सगळ्यात पहिले तो का केला, असा ग्रुपमध्ये ठेवला. ग्रुपमध्ये ठेवला सगळ्यात पहिले हायड्रोजन, मग लिथियम, मग बेरिलियम, मग बोरॉन, मग कार्बन, मग नायट्रोजन, मग ऑक्सिजन, अशा प्रकारे ठेवला ऑक्सिजन पर्यंत. त्याच्यानंतर त्याला का लक्षात आला का हा जो फ्लोरीन आहे या फ्लोरीनची प्रॉपर्टी जी आहे ते आपल्या हायड्रोजन सोबत मॅच करत आहे. मग त्यांनी का केला, फ्लोरीनची प्रॉपर्टी जर हायड्रोजन सोबत मॅच करत आहे तर फ्लोरीनला जो आहे हायड्रोजनच्या खाली त्यांना प्लेस करून टाकला. पहा मग आता फ्लोरीनला का केला त्यांनी, हायड्रोजनच्या खाली प्लेस करून टाकला. बघा आता फ्लोरीन आला हायड्रोजनच्या खाली. त्यानंतर सोडियम जो होता लिथियमच्या खाली, मॅग्नेशियम बेरिलियमच्या खाली, ॲल्युमिनियम बोरॉनच्या खाली, सिलिकॉन कार्बनच्या खाली, फॉस्फरस नायट्रोजनच्या खाली, सल्फर ऑक्सिजनच्या खाली, पुन्हा क्लोरीन फ्लोरीनच्या खाली, पोटॅशियम याच्या खाली आणि कॅल्शियम याच्या खाली. अशा प्रकारे एक एक त्यांनी का केला होता, अरेंजमेंट करून टाकला. तो जो होता न्यूलँड्स तो म्युझिशियन होता. त्याला असा दिसला का हे जे आहे याला म्युझिकल नोट सोबत आपण कम्पेअर करू शकतो. ही ऑब्झर्व्ड दॅट प्रॉपर्टीज ऑफ एव्हरी 8th एलिमेंट वॉज सिमिलर टू द फर्स्ट. त्याला असा लक्षात आला की इथं 1 2 3 4 5 6 7 झाल्याबरोबर 8th वाला जो एलिमेंट आहे त्याची प्रॉपर्टी जी आहे ते फर्स्ट वाल्या एलिमेंट सोबत सिमिलर आहे.
8th वाल्याची प्रॉपर्टी फर्स्ट वाल्यासोबत, 9th वाल्याची प्रॉपर्टी सेकंड वाल्यासोबत, 10th वाल्याची प्रॉपर्टी थर्ड वाल्यासोबत, म्हणजे एकाखाली 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 एक जी आहे ती येत आहे बरोबर. पहा आता प्रत्येक 8 नंतर ते काय होत आहे, प्रॉपर्टी ते रिपीट होत आहे असं त्याला लक्षात आला. मग यानं का केला होता, त्यानं म्युझिकल नोट, ही कम्पेअर्ड दिस टू म्युझिकल नोट. आता म्युझिकल नोट कोणते आहे आपल्याला माहित आहे, सा रे ग म प ध नी, नी पर्यंत आहे ना. नी नंतर कोणता येते, तर नी नंतर परत येते सा. मग आता त्यानं म्युझिकल नोट सा रे ग म प ध नी हे 7 झाले. नी नंतर पुन्हा सा येत आहे, म्हणजे 8वा वाला जो आहे तो पुन्हा सास येत आहे. पुन्हा सा रे ग म असा त्यानं म्युझिकल नोट. आपल्याकडे इंडियन म्युझिकल नोट मध्ये सा रे ग म प ध नी सा आहे, आणि तिकडे जो आहे तो डो रे मी फा सोलाती आहे. डो रे मी फा सोलाती, त्याच्यानंतर अजून काही आपला डो. अशा प्रकारे त्याने म्युझिकल नोट सोबत कम्पेअर केला आणि म्युझिकल नोट सोबत कम्पेअर करून त्याला असं लक्षात आला की 8th वाल्याची प्रॉपर्टी हे फर्स्ट वाल्यासोबत आपली बरोबर मॅच करत आहे, आणि यालाच त्याला नाव दिला न्यूलँड्स ऑक्टेव्ह. When the element are arranged in increasing order of their atomic mass, the properties of 8th element are similar to first. 8th वाल्याची प्रॉपर्टी कोणासोबत मॅच करताय, फर्स्ट वाल्यासोबत. फीचर ऑफ न्यूलँड्स टेबल, कोणते कोणते फीचर्स होते. न्यूलँड न्यू 56 एलिमेंट, तो 56 एलिमेंट जो होता तो न्यू होत, त्याला माहित होते. पण तो जो आहे फक्त कॅल्शियम पर्यंतच त्याचा लॉ जो होता ऑक्टेव्हचा तो अप्लिकेबल होता. कॅल्शियम नंतरचे जे एलिमेंट आहे तिथं त्याचा लॉ सक्सेस झाला नाही, त्याच्यानंतर ते एलिमेंट थोडेसे गडबड करत होते. आफ्टर कॅल्शियम एव्हरी 8th एलिमेंट डिड नॉट पजेस द प्रॉपर्टी सिमिलर टू दॅट फर्स्ट. कॅल्शियम नंतर जे आहे तसा काही होत नव्हता, प्रॉपर्टी थोडे थोडे काय होत होते, चेंज होत होते. पहा मग आता कॅल्शियम पर्यंत तर बरोबर आहे, पण इथून जो आहे प्रॉपर्टी गडबडून जात होती. त्याच्यानंतर त्यांनी काय केला होता, कोबाल्ट आणि निकेल पहा त्यानं एकाच बॉक्स मध्ये भरून दिला होता. सेलियम आणि लॅन्थेनियम पहा एकाच बॉक्स मध्ये भरून दिला होता, पण असा काऊन केला तो पी ते काही सांगू शकला नाही. 2 एलिमेंट विथ डिफरंट प्रॉपर्टी प्लेस इन द सेम बॉक्स. पहा ना आता कोबाल्ट, निकेल आणि सेलियम लॅन्थियम हे एकाच बॉक्स मध्ये आहे, पण काऊन आहे असा त्यांनी काही रिझन सांगला नव्हता. हे डिडंट एक्सप्लेन वाय 2 एलिमेंट वेअर केप्ट टुगेदर. त्यांनी काही रिझन सांगितलं नव्हता. त्याच्यानंतर जर पाहू आपण आयरनची प्रॉपर्टी जी आहे ते कोबाल्ट निकेल सोबत मॅच करत आहे, पण आयरनला त्यानं जो आहे ऑक्सिजन सल्फर सोबत ठेवून दिला होता. इथं पण तो गडबडून करून टाकला का, ऑक्सिजन सल्फर हे नॉन मेटल आहे ना, हा बिचारा मेटल आहे, मेटलले नॉन मेटल कर टाकून दिला होता. इथं पण म्हणजे दो प्यार करने वालों को उसने जुदा कर दिया, वेगळा वेगळा करून टाकला होता. आयरन एलिमेंट विच रिझेम्बल कोबाल्ट अँड निकेल एलिमेंट प्रॉपर्टीज वॉज प्लेस फार अवे फ्रॉम दिस एलिमेंट. एकदम यांच्यापासून दूर दूर करून टाकलंय, दूर हो जा मेरी नजर से म्हणे. दिस टेबल डिड नॉट इन्क्लूड इनर्ट गॅसेस. इनर्ट गॅसेस जे आहे त्याचा पण याच्यामध्ये काही संबंध नव्हता. काऊन, कारण की ते अजूनपर्यंत डिस्कवर्डच झाले नव्हते. आता हे सगळ्या काही जे होत्या या सगळ्या काही फेलियर, याचा पण लॉ जो होता तो काही सक्सेस झाला नाही. डोबेरेनचा लॉ जसा फेल झाला तसाच न्यूलँडचा बी ऑक्टेव्ह जो होता तो पण फेलच झाला. त्याच्यामुळे आता या सगळ्यांना कव्हर करासाठी एक खतरनाक जबरदस्त एकदम भारी असा सायंटिस्ट येणार होता, केमिस्ट येणार होता, आणि त्याचा नाव होता मेंडेलिव्ह. कोण नाव होता त्याचा, मेंडेलिव्ह. आता हा जो मेंडेलिव्ह आहे हा एकदम व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे, आणि तुमच्या बोर्डच्या एक्झाम मध्ये जो आहे मेंडेलिव्हवर क्वेश्चन येण्याचे 3 मार्क्स साठी एकदम 99.99 डेटॉल सारखा चान्सेस आहे. त्याच्यामुळे तुम्ही याच्या नंतरच्या व्हिडिओमध्ये आपण तो पूर्णपणे कव्हर करणारा, हा व्हिडिओ एकदम जास्त मोठा होऊन जाईल. नाही तर नेक्स्ट व्हिडिओ तुम्ही एकदम इम्पॉर्टंट आहे, चांगल्या प्रकारे त्याला पहा आणि पूर्णच्या पूर्ण तो बिलकुल लर्नच करून टाका. जसा व्हिडिओ पाहाल तसाच्या तसा लर्नच करून टाका. तसं तर हा पण लर्न करायचा आहे, पण तो जो आहे मेंडेलिव्ह एकदम जबरदस्त माणूस होता. कशा प्रकारचा होता तो पूर्ण पाय आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघणार आहोत. तोपर्यंत या व्हिडिओला तुम्ही लाईक करा, कमेंट करा, आपल्या मित्रांपर्यंत शेअर करा. तोपर्यंत थँक्यू सो मच.